उठा उठा, मराठी शाळा बंद व्हायची वेळ आली. ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची कडू वास्तवता आहे. डिजिटल इंडिया, स्मार्ट क्लासरूमच्या गप्पा सुरू आहेत, पण वास्तव काय आहे माहिती आहे का? राज्यातील 4,000 गावपाड्यांमध्ये आजही शाळाच नाही. आजही मुलांना शाळेसाठी जंगलातून, डोंगरातून, तर कधी खाडी ओलांडत जावं लागतंय. 24,000हून अधिक विद्यार्थी दररोज 10 ते 20, अगदी 30 किलोमीटरपर्यंत प्रवास करून शिक्षणासाठी संघर्ष करतायत. पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद आणि शाळा नाही म्हणून मुलं शिक्षणाबाहेर. हा नेमका कोणता विकास आहे? शासन म्हणतं प्रवास भत्ता देतो, पण रस्ता नाही, बस नाही, सुविधा नाही. मग हा भत्ता नेमका कशासाठी? कोकणासह साताऱ्यातल्या काही भागांमध्ये पावसाळा आला की मुलांचं शिक्षण बंद होतं, कारण शाळा खाडीपलीकडे आहे किंवा डोंगर पार करून शाळेत चालत जावं लागतं. शिक्षण हक्क कायदा सांगतो घरापासून 1 किलोमीटरमध्ये शाळा हवी, पण इथे मुलं रोज जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते हेमंत ढोमे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची भीषण वास्तव. गावखेड्यातील विद्यार्थी जर असे वंचित राहिले तर कसा होणार आपला देश महान? मंदिरं, पुतळे आणि स्मारकांपेक्षा शाळा महत्त्वाच्या आहेत हे कधी कळणार आपल्याला? जंगलं छाटून शाळा कमी करून कुठला विकास चालू आहे? ही तर अविद्येच्या अंधाराकडे वाटचाल. हे फक्त एक ट्विट नाही, ही समाजाला दिलेला इशारा आहे. आज प्रश्न एकच आहे, ही मुलं शिकतायत की शिक्षा भोगतायत? आणि सर्वात मोठा सवाल, 4,000 गावांमध्ये शाळा उभ्या राहणार कधी? हे फक्त घोषणा आणि आकडे वाढत राहणार. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.